आवादा एनर्जी कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब पुढारीच्या हाती आलाय। 6 डिसेंबर 2024 ला घुलेसह त्याच्या साथीदारांनी कंपनीत गोंधळ घातला होता आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनला सुद्धा मारहाण केली। कंपनी सुरू ठेवण्यासाठी घुलेने 2 कोटी खंडणी मागितल्याची माहिती जबाबात दिलेली आहे। सरपंच संतोष देशमुखांना घुलेने जीवे मारण्याची धमकी दिल्याची सुद्धा माहिती या जबाबात दिली गेलेली आहे। आवादा कंपनीतील ऑफिस बॉय आहे ज्याच्या जबाबात या सगळ्या गोष्टी समोर आल्या। एकीकडे आता घुलेने, जयराम साठेने, महेश केदार या सगळ्या आरोपींनी मारहाणीचा राग मनात धरला आणि देशमुखांची हत्या केली अशी कबुली दिलेली आहे। दुसरीकडे आता आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब समोर येतोय, जिथे आता आणखी काही गोष्टी उघड होत आहेत। नेमकं काय म्हटलेलं आहे त्याच्या जबाबात आपण बघतोय। 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनी परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला। हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली। ऑफिस बॉयचा जबाब आपण बघतोय। मी वाल्मिक कराडचा माणूस आहे अशी धमकी घुलेने दिली असं सुद्धा आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयनं आपल्या जबाबात सांगितलंय। कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणीची मागणी घुलेने केली। खंडणी न दिल्यास कंपनी बंद करण्याची सुद्धा धमकी घुलेने दिली। घुले खंडणी मागत असताना मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख तिथे आले। देशमुखांनी सुदर्शन घुलेला कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। मात्र घुलेने सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, एकीकडे आरोपींनी हत्या केलेली आहे याची कबुली देणं, आता आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयचा जो जबाब आहे तो सुद्धा समोर आला। याच्यात सुद्धा त्या दिवशी घडलेली घटना आणि देशमुखांना जीवे मारण्याची दिली गेलेली धमकी या सगळ्या बाबी आता समोर येत आहेत। कुठेतरी देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं या बाबी पुढे हे प्रकरण नेत आहेत असं म्हणता येईल का? नक्कीच रिद्धी, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक जबाब समोर येतोय। यामध्ये महत्वाचा जबाब हा ऑफिस बॉयचा असेल किंवा आवादा कंपनीमध्ये ज्या वॉचमनला मारहाण झाली होती त्या वॉचमनचा जबाब देखील पुढारीच्या हाती आला होता आणि त्यानुसार आपण त्याचं जे म्हणणं आहे ते देखील आपण मांडलं होतं। आता ऑफिस बॉयचा देखील जबाब समोर आला आणि यामध्ये सुदर्शन घुले यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी येऊन खंडणीची मागणी केली आणि या ठिकाणी मारहाण झाली म्हणून त्यांना सोडवण्यासाठी जे संतोष देशमुख आले होते त्यांना देखील कशी तुला जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीने धमकी दिली। हा सगळा जो घटनाक्रम आहे 6 डिसेंबर 2024 रोजी जो प्रकार घडला होता त्या ठिकाणी याबाबतचा सगळा सविस्तर जबाब या ऑफिस बॉयनं तपास अधिकाऱ्यांकडे दिलाय आणि आता न्यायालयात देखील सादर झालाय। आता या जबाबावर या जबाबाला मोठं महत्व आहे, कारण ही जी सगळी खुनाची असेल, अपहरणाची घटना असेल ती 6 डिसेंबरच्या वादातूनच झाली होती हे समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा जबाब महत्वाचा ठरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जी, धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।